नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री तेलखडे वडसकर. मी सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. रेडिएशन ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट हे सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेल्या 3.5 वर्षांपासून कार्यरत आहे. आम्ही सुरुवात केली तेव्हापासून आता आम्ही जवळपास रोज 70 पेशंट रेडिएशनद्वारे ट्रीट करत आहोत. आतापर्यंत आम्ही जवळपास 1500 पेशंट्सला रेडिओथेरपीचा लाभ दिलेला आहे. रेडिओथेरपी ही कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधील खूप महत्त्वाची ट्रीटमेंट आणि एक अविभाज्य घटक म्हणता येईल कॅन्सर ट्रीटमेंटचा. कॅन्सर झालेल्या 60% पेशंटला कॅन्सरच्या कुठल्या ना कुठल्या स्टेजवर रेडिएशन घेण्याची गरज पडते. रेडिएशन हे 3 उद्देशांनी दिलं जाऊ शकतं. एक म्हणजे रॅडिकल, म्हणजे रेडिएशनने आजार पूर्णपणे बसवण्यासाठी दिलेलं रेडिएशन. दुसरं म्हणजे ॲडज्युव्हंट, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर जर काही रिस्क फॅक्टर्स असतील ज्यामुळे कॅन्सर परत येण्याची शंका उद्भवते, त्यासाठी आजार परत येऊ नये म्हणून जे रेडिएशन दिलं जातं त्याला ॲडज्युव्हंट रेडिएशन असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार असतो पॅलिएटिव्ह रेडिएशन, ज्यामध्ये कॅन्सरची स्टेज इनक्युरेबल किंवा पूर्णपणे बरा न केल्या जाणाऱ्या स्टेजमध्ये जेव्हा कॅन्सर जातो तर त्यामध्ये सिम्पटम रिलीफसाठी, म्हणजे जे काही कॅन्सरचे सिम्पटम्स असतात पेशंटला, जसं की रक्तस्राव होणं, दुखणं, पेन असणं, पेन किलर्सची खूप गरज पडणं आणि कॅन्सरच्या गाठीमुळे होणारा डिस्कम्फर्ट, हा जो सिम्पटम असतो कॅन्सरचा हा रिलीव्ह केला जातो पॅलिएटिव्ह रेडिएशनच्या मदतीने. तर पॅलिएटिव्ह रेडिएशन हे शॉर्ट रेडिएशन असतं ज्यामध्ये की 1 ते 2 आठवड्यांमध्ये ही ट्रीटमेंट संपते. याशिवाय न्यू ॲडज्युव्हंट रेडिएशन सुद्धा गाठीचा साईज कमी करून ऑपरेशन सुकर व्हावं यासाठी दिलं जातं. तर रेडिएशन ही जी ट्रीटमेंट पद्धती आहे ही वेगवेगळ्या टेक्निक्सनी दिली जाते. आधी रेडिएशनसाठी कोबाल्ट मशीन जेव्हा अस्तित्वात होत्या त्यामुळे रेडिएशनच्या फील्डमध्ये फार बदल करता येणं शक्य नव्हतं. रेडिएशन कॅन्सर झालेल्या पूर्ण भागात द्यावं लागायचं आणि त्यापासून नॉर्मल ऑर्गन्सना बचावणं कठीण होत होतं. पण आता लिनियर ॲक्सेलरेटर मशीन्सच्या मदतीने आणि त्यामध्ये यूज होत असणाऱ्या मल्टीलीफ कॉलिमेटर्सच्या मदतीने आता आपल्याला ट्यूमरच्या शेपप्रमाणे बीमचा शेप चेंज करता येतो, मॉड्युलेट करता येते. याशिवाय इंटेन्सिटी पण मॉड्युलेट करता येऊन आपल्याला कॅन्सरला जो इंटेंडेड डोज आहे तो देता येतो. कॅन्सर झालेल्या भागामध्ये इंटेंडेड डोज देता येऊन कॅन्सर नसणाऱ्या नॉर्मल ऑर्गन्सला रेडिएशनच्या डोजपासून वाचवता येऊ शकते. तर रेडिएशनचे हे जे नॉर्मल ऑर्गन कन्स्ट्रेंट्स आहेत ते आता वर्षानुवर्ष चालत आलेल्या रिसर्चमुळे आपल्याला माहिती आहेत की शरीरातल्या कुठल्या नॉर्मल अवयवाला किती रेडिएशन सहन होऊ शकतं. तर त्या डोज कन्स्ट्रेंटप्रमाणे रेडिएशन अशा प्रकारे प्लॅन केलं जातं की ट्यूमरच्या भागात जास्तीत जास्त डोस देऊन ज्या भागात कॅन्सर नाही आहे, जे नॉर्मल ऑर्गन्स आहेत त्या भागांमध्ये त्यांना सहन होईल इतका डोस डिपॉझिट करणं. तर ह्या रेडिएशन प्लॅनिंगसाठी वेगवेगळ्या टेक्निक्सची मदत घेतली जाते, ज्यामध्ये की मॉडर्न टेक्निक्समध्ये आता 3D CRT, IMRT आणि इमेज गायडेड रेडिओथेरपी यांचा समावेश होतो. 3D CRT म्हणजेच 3D कॉन्फॉर्मल रेडिओथेरपी. यामध्ये कॅन्सरच्या आकाराप्रमाणे बीमचा शेप चेंज केला जाऊ शकतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या नॉर्मल ऑर्गन्सना रेडिएशनचा डोस कमी केला जाऊ शकतो. इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी म्हणजेच IMRT या ट्रीटमेंट प्रकारामध्ये इंटेन्सिटी मॉड्युलेट केल्या जाते. येणाऱ्या रेडिएशनच्या बीमची इंटेन्सिटी मॉड्युलेट केली जाऊन अशा प्रकारे प्लॅन केला जातो की मल्टिपल बीम्समुळे फक्त रेडिएशन कॅन्सरच्या भागाला रेडिएशन जास्तीत जास्त डोस देता येऊन आजूबाजूच्या नॉर्मल ऑर्गन्सला त्यापासून वाचवल्या जाऊ शकतं आणि त्यांचे जे ऑर्गन कन्स्ट्रेंट्स आहेत ते अचीव केल्या जाऊ शकतात. IGRT म्हणजेच इमेज गायडेड रेडिओथेरपी, यामध्ये जो आम्ही प्लॅन केलेला असतो रेडिएशनचा तो अचूक पद्धतीने रोजच्या रोज पेशंटला डिलिव्हर व्हावा यासाठी इमेज गायडन्स म्हणजेच की रेडिएशनच्या मशीनवर उपलब्ध असलेली जी CBCT मशीन असते त्याच्या मदतीने रोज CT स्कॅन घेऊन पेशंटची जी प्लॅनिंग इमेज आहे आणि रोजच्या ट्रीटमेंटच्या वेळेसची जी इमेज आहे त्याला फ्यूज करून जे काही थोडेफार शिफ्ट्स असतील ते अप्लाय करून ॲक्युरेट पद्धतीने रेडिएशन दिलं जाऊ शकतं. या IGRT प्रकारामुळे जी कॅन्सरला आम्ही मार्जिन देतो ती मार्जिन बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते आणि परत यामुळे नॉर्मल ऑर्गनचे जे डोजेस आहेत ते अधिक चांगल्या प्रकारे आम्ही अचीव करू शकतो. तर हे झाले रेडिएशन देण्याच्या पद्धती.
यानंतर रेडिएशनचे काही आणखी प्रकार आहेत, जसं SBRT, SRS. यामध्ये कमी फ्रॅक्शन्समध्ये जास्तीत जास्त डोस डिलिव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर यामध्ये रेडिएशनची जी ॲक्युरसी आहे ती अधिक चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स यूज करतो, ज्यामध्ये कमी फ्रॅक्शन्समध्ये जास्तीत जास्त डोस डिलिव्हर करता येईल आणि कॅन्सरला पूर्णपणे बसवता येईल. तर हे आहेत प्रकार एक्सटर्नल बीम रेडिएशनचे, ज्यामध्ये रेडिएशन हे शरीराच्या बाहेरून दिले जाते. या पुढच्या व्हिडिओत आपण इंटरनल रेडिएशन म्हणजेच ब्रॅकीथेरपीबद्दल जाणून घेऊया.